नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण शेकडेवारी हा घटक केवळ 15 मिनिटात पूर्ण घटक कव्हर करणार आहोत. सर्व शॉर्टकट, सर्व कॉन्सेप्ट्स आहेत त्या सर्व 15 मिनिटात एकदम योग्य आणि साध्या सोप्या भाषेत तुम्हाला मी देणार आहे. तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा मित्रांनो, तुम्हाला नक्की याचा फायदा होईल. तर चला सुरुवात करूया मित्रांनो. पहिला क्वेश्चन काय आहे बघूया. गजूला परीक्षेत 650 पैकी 520 गुण मिळाले तर त्याला शेकडा किती गुण मिळाले. आता लक्षात घ्या, एकूण गुणापैकी जर शेकडा गुण विचारले ना तर काय करायचे, 650 पैकी किती गुण मिळालेत मित्रांनो, 520 गुण, बरोबर की नाही. तर शेकडा गुण विचारले 100 पैकी किती, डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. आता एक एक्स ची किंमत काढायची आहे ना, एक्स वर तिरकी लाईन मारा, एक्सच्या समोर जे आहे ते इथं खाली लिहून घ्या 650 आणि यात भाग देऊन टाका. आता शून्याला हे शून्य कटलं, बरोबर. 52 आणि 65 13च्या पाड्यात आहेत. 13 5 65, 13 चोक 52, 5 1 5, 5 2 10 आणि 0, 20 चोक किती आलं मित्रांनो, 20 चोक किती आलं, 80%. ओके, तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे, 80%. ओके, कुठलाही फॉर्म्युला आपण वापरत नाही. नेक्स्ट क्वेश्चन काय मित्रांनो बघा, 1200 पैकी 450 म्हणजे किती टक्के. आता बघा 1200 सेम क्वेश्चन आहे बघा, 1200 पैकी 450 म्हणजे किती टक्के, 100 ला किती. पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन, या एक्स वर तिरकी लाईन मारा, एक्सच्या समोर जे आहे ते इथं खाली लिहून घ्या. कुठलंही सूत्र लक्षात ठेवायचं नाही, काही लक्षात ठेवायचं नाही, डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन न उत्तर काढायचं. या शून्याला हे शून्य गेलं, या शून्याला हे शून्य गेलं. ओके, 2 न भाग जातो, इथं 2 पंचे 10, इथं 2 सक्क 12. ओके, इथं 6 1 6, इथं 6 7 42, उरले किती 3, इथं घेतली टिकली, टिकलीच्या मागे येतो 0, 6 पंचे 30 आणि मग आता गुणाकार करा, 5 5 25 ला 5, उरले 2, 5 7 35 आणि 2 37. तर इथं टिकली नंतर एक घर आहे, इथं टिकली नंतर एक घर. उत्तर किती आलं मित्रांनो, 37.5 म्हणजेच 37.5. चला नेक्स्ट क्वेश्चन काय पहा, एका संख्येच्या 24% जर 108 असेल तर ती संख्या काढा. एका संख्येचे, मला ही एक संख्या माहित नाही मित्रांनो, मी काय करतो, एक्स च्या म्हणजे गुणिले 24%चा अर्थ असतो 24/100, बरोबर किती आहे, 108. तर मला ती संख्या काढायची आहे. एक संख्या माहित नाही, चे म्हणजे गुणिले असतं आणि कोणत्याही संख्येचे टक्के म्हणजे ती संख्या भागिले 100 असतं. ओके, मला एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे, ज्याची व्हॅल्यू काढायची आहे त्याला एकटा पाडायचा, बाकी सगळं बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जायचं. हे भागिले 100 इकडे गुणिले 100 होतं मित्रांनो, आणि इकडचं वरचं गुणिले 24 आहे, इकडे भागिले 24 होतं. 108 आणि 24 कोणाच्या पड्यात आहे, 12च्या पड्यात आहे. 12 9 108, 12 2 24, बे 1 बे, इथं 2 पंचे 10 हे 0. तर किती आलं बघा, 5 9 45 आणि त्याच्यावरती हे 0, किती आला मित्रांनो, 450 म्हणजेच 450. ऑप्शन क्रमांक 2. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय पहा मित्रांनो, 3600चे 5% हे कोणत्या संख्येचे 12% असेल. कोणती संख्या विचारले मला माहित नाही. आता जे माहित नाही त्याला बिंदास्त एक्स माना. आता इथं लक्षात घ्या, दोन्ही बाजूला टक्के आहे की नाही, इथं चे टक्के आहे, इथं पण चे टक्के आहे. दोन्ही बाजूला जर चे टक्के असेल ना तर डायरेक्ट हे टक्के आणि हे टक्के कॅन्सल करून टाकायचं मित्रांनो. मग इथं काय राहिलं, 3600 चे म्हणजे गुणिले 5 आणि बरोबर इथं कोणती संख्या मला माहित नाही, मी त्याला एक्सच मानणार, एक्स आणि चे म्हणजे गुणिले आणि इथं राहिलं 12. मला एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे की नाही मित्रांनो, तर एक गुणिले 12 इकडे आल्यानंतर भागिले 12 होतं. 12 1 12, 12 त्रिक 36 आणि हे 2 0. 305चा किती आलं मित्रांनो, तर 305चा आलं 1500. एक्स ची व्हॅल्यू 1500 म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आलं ऑप्शन नंबर 3 1500. ऑप्शन नंबर 3 1500. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा मित्रांनो, एका संख्येचे 25% जर 20 असेल तर त्याच संख्येचे 40% किती. सिंपल आहे बघा. आता हा प्रश्न बघा, 25%ची किंमत 20 आहे, 25%ची किंमत किती आहे, 20 आहे, बरोबर आहे. टक्के आणि इथं किंमत घ्या वाटलं तर 25%ची, तर 40%ची किंमत किती असेल, संपला विषय. बघा, एका संख्येचे 25% 20 आहे तर त्या संख्येचे 40% बरोबर किती. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, तिरकी लाईन मारा, एक्स वरती समोरची संख्या इथं खाली घेऊन टाका. 5 न भाग जातोय, 5 5 25, 5 8 40, 5 1 5, 5 चोक 20, 8 चोक किती आलं मित्रांनो, 8 चोक 32 म्हणजेच ऑप्शन नंबर 2 हे आपलं करेक्ट आन्सर असेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय पहा. नेक्स्ट क्वेश्चनच्या अगोदर मित्रांनो तुम्हाला एक महत्वाची सूचना, सध्या
आपला टीईटीचा याच पद्धतीनं जर तुम्हाला अगदी शॉर्टकटनं प्रत्येक विषयाचा अभ्यास करायचा असेल तर तुम्ही टेक्स्टबुक सोबत नक्की जॉईन व्हा मित्रांनो. मॉन्सून सेल चालू आहे आपला आता सध्या. मॉन्सून सेल हा सेल आहे तो मित्रांनो कधीपर्यंत आहे तर 29 ते 31 जुलै, 29, 30 आणि 31 जुलै या 3 दिवसात तुम्ही 12 महिन्यांसाठी 1999चं सबस्क्रिप्शन फक्त 999 रुपयामध्ये घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला टीईटीची बॅच मिळेल, सीटीईटी बॅच मिळेल, टेटची बॅच मिळेल आणि तुम्हाला इतर सरळ सेवा आहेत त्या सर्व बॅचेस तुम्हाला 999 मध्ये, त्याही 12 महिन्यांचं तुम्हाला सबस्क्रिप्शन भेटेल. तर तुम्ही आत्ता जर बॅच परचेस केली तर तुम्हाला हे बघा 1999 म्हणजे 2000 रुपयाची बॅच 1000 मध्येच भेटते. लक्षात ठेवा या बॅचेस, सर्व बॅचेसचं, आणि 12 महिने तुम्ही त्या बॅचेस पाहू शकता. आणि तुम्ही जर हे सबस्क्रिप्शन घेणार असाल मित्रांनो तर तुम्ही हा माझा कोड आहे नितीन03, नितीन03 हा कोड आहे. हा कोड वापरला तर तुम्हाला आणखी त्याचा फायदा होईल, आणखी फायदा होईल. लक्षात ठेवा हा कोड वापरा तुम्ही नितीन03. ओके, तर चला मित्रांनो नवीन प्रश्न काय बघा. ए चा पगार बी पेक्षा 20% जास्त असेल तर बी चा पगार ए पेक्षा. हा प्रकार बऱ्याच वेळा येतो. इथं काय करायचं लक्षात घ्या, वरती गुणाकार करायचा, वरती गुणाकार करायचा आणि छेदामध्ये लक्षात ठेवा काय करायचं माहितीये का, तर बेरीज किंवा वजाबाकी. कोणाचा गुणाकार करायचा तर 100 आणि लक्षात घ्या अंशामध्ये काय करायचं, तर सिंपल सांगतो 100 आणि इथं टक्के घ्यायचं 20 आणि छेदामध्ये पण 100 आणि टक्केच घ्यायचं. फक्त अंशामध्ये गुणाकार करायचा फिक्स फक्त गुणाकारच आणि छेदामध्ये बेरीज किंवा वजाबाकी. कसं करायचं तर आता बघा ए चा पगार बी पेक्षा सुरुवातीला इथं जास्त असेल ना, जास्त म्हणजे अधिक, तर जास्त असलं खाली फक्त बेरीज करायची, संपला विषय. मग बघा इथं 100 गुणिले 20 किती येतं मित्रांनो 2000 येतं आणि 100 अधिक 20 किती येतं 120. या शून्याला हे शून्य गेलं. ओके, 12 एक्के 12, 12 एक्के 12 उरले 8, त्याच्यावरती घेतले हे शून्य. आता 12 7 84 मोठं होतंय, मग 12 सक्क 72, 72ला इथं उरले किती 8, घ्यायला काहीच नाही, इथं पॉईंट इथं घेतलं शून्य. आता बघा 16 पॉईंटचा कोणता ऑप्शन आहे यातला, तर डायरेक्ट लिहून टाकायचा परीक्षेत. जर 16 पॉईंटचे 2 ऑप्शन्स असतील तर पुढे सोडवायचं. मग पुन्हा बघा 12 सक्क 72च येणार, म्हणजे 16.666 येत राहणार आहे. याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 येतं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय बघा. सोहनचे उत्पन्न रोहनपेक्षा 20% कमी असेल. तेच बघा वरती 100 आणि काय आहे टक्के 20 आहे, खाली पण 100 आणि 20, वरती 100% गुणाकार करायचा, श्युअरली गुणाकार करायचा, खाली फक्त बेरीज किंवा वजाबाकी. आता बघा सोहनचे उत्पन्न रोहनपेक्षा 20% कमी म्हटलंय तर इथं कमी म्हटलं की वजाबाकी येते. मग वरती बघा 100 गुणिले 20 किती येणार मित्रांनो 2000 आणि 100 वजा 20 किती येणार 80. या शून्याला हे शून्य गेलं, 8 एक्के 8, 8 दुने 16 उरले 4, 8 पंचे 40. उत्तर किती आलं 25%, 25%. ओके, क्लिअर. यानंतरचा प्रश्न पहा मित्रांनो. एसटीच्या तिकिटामध्ये जानेवारीमध्ये 20% वाढ झाली, त्यानंतर एप्रिलमध्ये पुन्हा तिकीट 10%ने वाढले, तर मूळ तिकीट दरामध्ये शेकडा किती वाढ झाली. आता कधी कधी शेकडा वाढ किंवा शेकडा घट पण विचारतात, बरोबर. कधी शेकडा वाढ होईल, कधी शेकडा घट होईल. ओके, तर इथं मूळचं तिकीट 100 रुपये मानायचं, मूळचं तिकीट 100 रुपये मानायचं आणि त्यानंतर शेकडा वाढ असेल तर 100 मध्ये मिळवायचं आणि घट असेल तर 100 मधनं वजा करायचं. आता इथं 20% वाढ आहे, 20% वाढ म्हणजे 120 छेद 100 घ्यायचं, कारण टक्के म्हणजे भागिले 100 असतं. ओके, गुणिले त्यानंतर एप्रिलमध्ये पुन्हा 10%ने काय झाली मित्रांनो वाढच झाली, म्हणजे इथे 110 छेद 100. या शून्याला हे शून्य, या शून्याला हे शून्य, या 100ला 100 गेलं. 12 गुणिले 11 करा, 12 एक्के 12 उरले 1, 12 एक्के 12 आणि 1 13, 132. हे काय 100 पेक्षा 32 जास्त आहे, 100 पेक्षा 32 जास्त आहे की नाही मित्रांनो, तर 32 जास्त म्हणून याचं उत्तर आहे 32% वाढ. 100 पेक्षा जास्त उत्तर आलं तर जेवढं जास्त येईल तेवढं टक्के वाढ, 100 पेक्षा जर कमी उत्तर आलं तर जेवढं कमी येईल तेवढं टक्के घट, लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय बघा. एका आयताकृती कापडाची लांबी 90 मीटर आणि रुंदी 50 मीटर आहे, ते कापड ब्लीच केल्यामुळे त्याची लांबी 20% आणि रुंदी 10% कमी झाली, तर त्या कापडाच्या मूळ क्षेत्रफळामध्ये शेकडा कितीने फरक पडला. सेम क्वेश्चन आहे, शेकडा कितीने फरक पडला क्षेत्रफळामध्ये. आयताकृती कापड आहे, आयताचं क्षेत्रफळ काय असतं मित्रांनो लांबी गुणिले रुंदी. इथं मी मूळच घेतो, लक्षात ठेवा मूळचं घ्यायचं 100 गुणिले लांबी, लांबीमध्ये काय झालंय बघा त्याची. आता ही किती लांबी आहे किती रुंदी आहे ते बघूच नका, शेकडा कितीने फरक पडेल असा प्रश्न विचारलाय. मग त्याची लांबी 20%ने आणि रुंदी 10%ने कमी झाली,
बरोबर नाही, लांबी पण कमी झाली, लांबी कमी झाली म्हणजे 20% कमी झाली म्हणजे काय झालं इथं लक्षात घ्या, 80 झाली, 80%, 80/100. आणि रुंदी 10% कमी झाली, 10% कमी म्हणजे 90 झाली, 90/100. शून्याला शून्य गेलं, शून्याला शून्य गेलं, 100ला 100 गेलं, 8 9 किती आलं, 72. 72 हे लक्षात ठेवा, 100 पेक्षा कितीनं कमी आहे, 28 कमी आहे. 100 पेक्षा 28 कमी आलं की नाही, म्हणून याचं उत्तर आलं 28% घट झाली. आलं लक्षात. येणारं उत्तर जर 100 पेक्षा जास्त आलं तर जेवढं जास्त येईल तेवढं टक्के वाढ, येणारं उत्तर जर 100 पेक्षा कमी आलं तर तेवढं टक्के घट. ओके, नेक्स्ट बघा, एका वृत्तचितीच्या तळाची त्रिज्या 20% कमी केली. आता इथं बघा, आणि उंची 50% वाढवली. इथं तुम्हाला वृत्तचितीचं घनफळ माहित असणं गरजेचं आहे. तर वृत्तचितीच्या मूळच्या घनफळामध्ये शेकडा कितीने फरक पडला, तर वृत्तचितीचं घनफळ असतं 1/3 पाय r स्क्वेअर h. इथं मी घेतो मूळ. आता लक्षात घ्या, मूळ नंतर काय म्हटलंय त्यांनी, त्रिज्येमध्ये बदल झालाय आणि उंचीमध्ये. सूत्रामध्ये बघा, त्रिज्येचा वर्ग आहे, त्रिज्येचा वर्ग म्हणजेच r गुणिले r, आणि उंची एकदाच आहे h. ओके, मग आता बघा, मूळचं इथं 100च घ्यायचं, गुणिले त्रिज्या काय झाली बघा, 20% कमी केली त्रिज्या, म्हणजे ही त्रिज्या 20% कमी केली तर 80/100. ओके, ही त्रिज्या सुद्धा 20%नच कमी होणार, 80/100. आणि उंची 50% वाढवली म्हणजे 150/100. मग येणारं उत्तर काय बघा, या शून्याला हे शून्य, या शून्याला हे शून्य, या शून्याला हे शून्य गेलं, या शून्याला इथलं शून्य गेलं, या शून्याला हे शून्य. ओके, आता 5 न भाग जातोय, 5 दुने 10, 5 त्रिक 15, बेक बे, इथं बेचोक 8, 3 चोक 12, 12 8 किती आलं मित्रांनो, 96 आलं. याचा अर्थ काय झालं, 100 पेक्षा 4 कमी आलं, म्हणून 4% घट झाली, 4% घट झाली. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, एका गावची आजची लोकसंख्या 5000 असून ती दरवर्षी 10% वाढते, तर 2 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या काय. सेम आत्ता केलं तेच बघा, फक्त इथं सुरुवातीची लोकसंख्या दिली किती, 5000. सुरुवातीची लोकसंख्या लिहून घ्या 5000, गुणिले ती दरवर्षी 10% वाढते. 10% वाढ म्हणजेच काय मित्रांनो, 110/100. असं किती वर्षानंतरची विचारली, 2. हे 1 वर्ष झालं, अजून 1 वर्ष, म्हणजे हे 2 वर्षांनी प्रत्येक वर्षी 10% वाढते. शून्याला शून्य कटलं, या शून्याला हे शून्य, या 2 शून्याला हे 2 शून्य कटले, तर इथं किती आलं बघा, 50 गुणिले 11चा वर्ग किती येतो, 121. हे शून्य आहे असं लिहून घ्या, 5 1 5, 5 दुने 10ला शून्य उरले 1, 5 1 5 आणि 1 6, किती आलं मित्रांनो, 6050. ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा, तर नेक्स्ट क्वेश्चनचा पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देतो. हे 999ची तुम्ही सबस्क्रिप्शन घेऊ शकता मित्रांनो. 1999चं फक्त मान्सून सेल चालू आहे, पुन्हा एकदा लक्षात ठेवा. 29 ते 31 जुलै या 3 दिवसात तुम्ही जर घेतलं तर तुम्हाला 1999चं जे सबस्क्रिप्शन आहे ते फक्त 999 रुपयामध्ये भेटेल. त्यामध्ये टीईटी, सीटीईटी, त्याच्यानंतर सरळ सेवांच्या सर्व, महाटेट असेल, टेट परीक्षा असेल, या सर्व परीक्षांच्या बॅचेस तुम्हाला भेटून जातील. आणि ते फक्त 999 मध्ये 12 महिन्यांसाठी ते तुम्हाला भेटेल. आणि हे तुम्ही घेणार असाल तर कोड तुम्ही हा नितीन03 हा कोड शुअरली 100% वापरा, तुम्हाला त्या कोडचाही फायदा होईल मित्रांनो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, एका गावची आजची लोकसंख्या 22,050 असून ती दरवर्षी 5% वाढते, तर 2 वर्षापूर्वी म्हटलंय. आता पूर्वीची लोकसंख्या काढायची असेल तर काय करायचं, ही लोकसंख्या आहे अशी घ्यायची, लक्षात घ्या 22,050. आता बघा, आपण 5% वाढते म्हटल्यानंतर काय करतो, 105/100 घेतो. नंतरची लोकसंख्या काढताना आता पूर्वीची काढायची असेल तर मागे जायचे, उलट, मग ह्याला उलट करायचं. फक्त काय माहितीये का, 100/105. असं किती वर्षाची विचारली, 2 वर्षाची, मग 2 वेळा 100/105. आणि हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुमचं उत्तर येतं. इथं बघा, 5 दुने 10, 5 1 5, इथं 5 दुने 10 आणि इथं 0, 20/21 आलं, इथंही 20/21च येणार. 21 1 21, 21 1 21, 21 0 0. ओके, इथं एक उरणार, हे 0 आणि त्याच्यावरती हे घेतलं 5, 21 5 105 आणि हे 0, पुन्हा 21 1 21, 21 5 5 आणि हे 0, किती आलं बघा, इथं 1 2 3 0 आहे अशी लिहून घ्या. 3 0 लिहून घेतली, 5 दुने 10, 10 दुने 20, तर उत्तर किती आलं, 20,000. 2 वर्षापूर्वी त्या गावची लोकसंख्या काय असणार मित्रांनो, 20,000 असणार. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, एका परीक्षेत राहुलला 46% गुण मिळाले आणि तो 26 गुणांनी नापास झाला. त्याच परीक्षेत अंकिताला 54% गुण मिळाले व ती पास होण्यासाठी आवश्यक गुणांपेक्षा 26 गुण जास्त घेऊन पास झाली. तर परीक्षा किती गुणांची होती, लक्षात ठेवा. इथं त्यांच्या दोघांच्या गुणांमध्ये कितीचा फरक पडलाय माहिती आहे, शेकडा गुणांमध्ये कितीचा फरक पडलाय, 46 आणि 54 मध्ये कितीचा फरक आहे,
8% फरक आहे. आणि त्यांच्या गुणांमध्ये कितीचा फरक आहे लक्षात घ्या, की हा राहुल 46% गुण पडले त्यावेळेस तो 26 गुणांनी नापास झाला. मग त्याला पास होण्यासाठी आवश्यक गुणापेक्षा 26 गुण कमी पडले. आणि ह्या अंकिताला ना 54% गुण मिळाले आणि तिला पास होण्यापेक्षा आवश्यक गुणांपेक्षा 26 गुण जास्त मिळाले. म्हणजे हे 26 + 26 52 गुणांचा फरक त्यांच्यात पडला. 8% म्हणजे 52 गुण. 8% म्हणजे 52 गुण. तर परीक्षा किती गुणांची होती? 100% म्हणजे x. क्रॉस मल्टिप्लिकेशन. इथं तिरका गुणाकार हे 8 आहे असं खाली येणार मित्रांनो. बरोबर. इथं 4 दुने 8, 4 एके 4, 4 त्रिक 12, बे एक बे, बे पंच 10 हे 0. 13 पाची किती होतं? 65 आणि त्याच्यावर 0. उत्तर किती आलं मित्रांनो? 650. 650. नेक्स्ट क्वेश्चन बघा. एका निवडणुकीमध्ये 2च उमेदवार उभे होते. विजयी उमेदवाराला एकूण मतांच्या 65% मते मिळाली आणि तो 1560 मताधिक्याने विजयी झाला. तर एकूण मतदारांची संख्या विचारली. आता लक्षात घ्या मित्रांनो, विजयी उमेदवाराला किती मिळाली मते? 65%. तर उरलेली पराभूत उमेदवाराला किती मिळणार? 100 मधनं 65 गेलं 35% मिळणार. ह्या दोघांच्या टक्केमध्ये कितीचा फरक आहे बघा? 65 आणि 35 मध्ये 30%चा फरक आहे. आणि त्यांच्या मतांमध्ये कितीचा फरक आहे लक्षात घ्या. तर त्यांच्या तो 1560 मताधिक्याने विजयी झाला. याचा अर्थ 1560 मते त्याला जास्त मिळाली. इथं 1560. तर काय विचारलं? एकूण मतदारांची संख्या टक्केवारीमध्ये 100 असणार. 30% म्हणजे 1560 तर 100% म्हणजे किती? यांच्यामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन. तिरका गुणाकार करा. एक्सच्या समोर 30 खाली घ्या. 0ला 0, 3 एके 3, 3 पंचे 15 आणि 3 दुने 6. 52 गुणिले 100 म्हणजे मित्रांनो किती आलं? 5200. म्हणजेच उत्तर आलं ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3. ओके. तर मित्रांनो याच पद्धतीनं तुम्हाला अशाच शॉर्टकट व्हिडिओ, तुम्ही अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी तुमचं सर्वांचं मनापासून आभार मानतो. पण याच पद्धतीनं तुम्हाला जर शॉर्टकट आणि टेक्निक या दोन्ही गोष्टींचा वापर करून जर अभ्यास करायचा असेल तर तुम्ही टेक्स्टबुकच्या टीईटी बॅचचा नक्की लाभ घ्या मित्रांनो. टीईटी गुरु फास्ट ट्रॅक बॅच, महा टीईटी गुरु फास्ट ट्रॅक बॅच तुम्ही जॉईन करा. आणि ती बॅच जॉईन करताना तुम्ही जर समजा हा नितीन03 हा माझा कोड आहे तो वापरला तर तुम्हाला आणखी फायदा होईल. त्याचबरोबर मी तुम्हाला मॉन्सून सेलची पण ऑफर सांगितली. ती ऑफर घेताना सुद्धा तुम्ही हा कोड वापरा. तुम्हाला याचा 100% फायदा होईल मित्रांनो. तर आजच्या सेशनमध्ये इथंच थांबतो. धन्यवाद.